Hello guys, my name is Tushar Doshi. Welcome to Tea Talk Show मराठी. आणि आज आपल्यासोबत आहे डॉक्टर शांतनु दत्तकर. हे एक PhD आहेत कम्प्युटर मॅनेजमेंटमध्ये आणि ह्यांना IBM आणि गुगलकडनं विविध प्रकारच्या अवॉर्ड्स मिळाले. अँड द बेस्ट पार्ट इज ही इज ब्लाइंड. ते अंध आहेत. इन अ वे त्यांना एक डिसऑर्डर झालेला यंग एजमुळे, त्यामुळे ते अंध झाले. दिस मॅन इज स्ट्रॉंग, मेंटली स्ट्रॉंग. यामध्ये मी त्यांना असे प्रश्न विचारलेत की त्यांची स्टोरी जाणून घेतात. ते फेस्ड चॅलेंजेस. हाऊ कॅन वी बी स्ट्रॉंग. काही प्रश्न तुम्हाला ऑफेन्सिव्ह वाटतील, पण हे लक्षात ठेवा, हे प्रश्न मी त्यासाठी विचारले, एक अशा परसेप्शनने विचारलेत की आपल्यामध्ये काही लोक आहेत समाजात जे वीक आहेत मेंटली, खूप इझिली फॉल होतात. त्यांच्यासाठी हे प्रश्न आहेत, त्यांच्या डोक्यात येणारे प्रश्न आहेत जनरली. सो या, तर तुम्ही हा पॉडकास्ट शेवटपर्यंत ऐका. तुम्ही जर बघत असाल तर एंडपर्यंत बघा, प्लीज सोडू नका. दिस हॅज समथिंग विच इज पॉवरफुल, जाम पॉवरफुल आहे. तो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यूट्यूबवर पाहत असाल तर, पॉडकास्ट ऐकत असाल तर फॉलो करा, एंडपर्यंत ऐका. अँड या, लेट्स बिगिन. Hello guys, welcome back. We got Dr. Shantanu Latkar with us. Doctor, how are you? कसे आहात? आय एम गुड. मस्त आहे तुषार, तू कसा आहेस? मी पण मस्त आहे. कसं वाटतं इकडे येऊन? मस्त वाटतंय, चांगलं वाटतंय. ओके. सो आपल्याकडे भरपूर प्रश्न आहेत तुमच्यासाठी. भरपूर काय काय विचारायचं. तुमची लाईफ एक इंटरेस्टिंग, आपण ऑडियन्सला आधीच सांगून ठेवले. सो पहिला प्रश्न हा थोडा पर्सनल आहे. तुम्ही परमिशन दिली, पण लोकांना जरा वेगळं वाटतं. सो तुम्ही लहानपासून ब्लाइंड आहात का, नंतर तुम्हाला काय इन्सिडेंट झाला? तर नाही, मी असं म्हणूया की दोन प्रकारचे, एक कंजेनायटल डिसेबिलिटी असू शकते किंवा एक्वायर्ड डिसेबिलिटी असू शकते. तर हे एक डिसऑर्डर आहे. डिसऑर्डरचं नाव आहे रेटिनायटिस पिगमेंटोसा. रेटिनायटिस पिगमेंटोसा इज प्रोग्रेसिव्ह डिसऑर्डर, ज्याच्यामध्ये तुमची आयसाईट जसं तुमचं एज वाढतं तशी कमी कमी होत जाते. म्हणजे जेव्हा मी जन्माला आलो तेव्हा माझी साईट पूर्ण म्हणजे 100% होती असं नाही, पण 100% मला दिसत होतं असंही नाही. असं समजूया की आपल्याकडे तेव्हा माझ्याकडे 70% विजन होती, 30% नव्हती. आणि जसं एज माझं 3, 4, 5 वाढत गेलं तशी ती 70ची 60, मग 50, मग 40 असं होत 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 आत्ता माझ्या वयाच्या 35व्या वर्षी ती 95% विजन, 98% म्हणूया आपण, विजन ऑलरेडी गेलेली आहे. तर अशी कमी कमी होत गेली आहे माझी साईट. तुम्हाला लाईफ मध्ये काय चॅलेंजेस आले काय त्यामुळे? ऑफकोर्स चॅलेंजेस तर येणार, कारण की तुमच्याकडे जर परफेक्ट विजन नाहीये तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप चॅलेंजेस येतात. जसं की आता मी लहानपणी एखादी गोष्ट मला क्लिअर दिसली नाही तर मी कन्फ्युज व्हायचो, हे काय आहे. ओके, तर त्या कन्फ्युजनमुळे पण प्रॉब्लेम यायचा. दुसरं म्हणजे की जेव्हा मी शाळेत असताना पण मला कळायचं नाही की म्हणजे मला असं वाटायचं मला एक कमी दिसतंय की मला कमी येतं किंवा मला कमी समजतं, असं कन्फ्युजन असायचं मला. कारण सगळ्यांना तर सगळं दिसायचं. आणि ते पण एक एक्झाम्पल देतो मी. जसं ब्लॅकबोर्ड वरती काय लिहिलंय हे मला कळायला बराच उशीर लागायचा जर मी मागे बसलो असेल तर. मी पुढे बसलो तरी पण मला तो थोडा प्रॉब्लेम असायचाच, आणि बाकीच्यांना नाही यायचा. दुसरं म्हणजे की आमच्या शाळेमध्ये वाचायला सांगायचे की पुस्तकामधून एखादा चॅप्टर मधला एखादा पॅराग्राफ
पॅराग्राफ वाचायला सांगायचे तर तो पॅराग्राफ मी वाचू नाही शकायचो फास्ट किंवा पटकन तेवढ्या स्पीडने नाही वाचू शकायचो इतरांसारखं. तर ते मला कळायचं नाही. मला वाटायचं मला रीडिंग मध्ये मी चांगलं नाहीये असं मला कधी कधी वाटायचं. कारण की मलाच कन्फ्युजन होतं की माझा विजन मुळे मी स्लो वाचतोय. ओके, मला ऑफकोर्स मला चष्मा होता, की खूप जाड भिंगांचा चष्मा ज्याला म्हणतात तसा तो चष्मा होता. पण मला अं, असं वाटायचं की नाही चष्मा घालतोय मग दिसायला पाहिजे असं समजून मग मी बिहेव करायचो. पण रीडिंग सारख्या आणि रायटिंग सारख्या ऍक्टिव्हिटीज मध्ये किंवा ब्लॅकबोर्डवरती बघून लिहिण्यासारख्या ऍक्टिव्हिटीज मध्ये मला चॅलेंजेस असायचे खूप सारे. आणि त्यामुळे एक स्वतःबद्दल एक न्यूनगंड म्हणूया किंवा की आपण थोडेसे वीकच आहोत असंच एक फिलिंग आतून यायचं. पण ते मी एक्सप्रेस नाही करायचो कोणाला की मला नाही येत वगैरे वगैरे. मी आपलं शांत बसून, कारण मी फिगर आउट करत होतो की हे काय चालू आहे. आणि त्याच्यामध्ये खूप वर्ष गेले फिगर आउट करण्यामध्येच की हे काय आहे. तर हे बेसिकली हे खूप कन्फ्युजिंग असतं. आणि ह्या एज मध्ये खरं तर ते कन्फ्युजन नसायला पाहिजे आणि त्याच्यावरती तेव्हाच सोल्युशन मिळायला पाहिजे किंवा गायडन्स मिळाला पाहिजे किंवा. पण आपल्या आसपासच्या लोकांना सुद्धा त्याची कल्पना नसते, कारण की ही पूर्णतः ब्लाइंडनेसही नाहीये आणि पूर्णतः काय म्हणूया आपण साइटेड पण नाही, म्हणजे पूर्ण डोळस पण नाहीये. मग त्या सिच्युएशन मध्ये अशा गोष्टी होतात की बाजूच्याला पण नाही कळत की तुम्हाला किती दिसतंय आणि तुम्हाला पण नाही सांगतायत की तुम्हाला ऍक्च्युली काय, कारण तुमचं ते एजच नसतं. ओके, तर अशामुळे तुम्ही कायम एक कन्फ्युज स्टेट मध्ये राहता, स्ट्रेस पण राहतो आणि तुम्ही तेवढ्या चांगला परफॉर्म न करत असल्यामुळे तुम्हाला स्वतःबद्दल पण वाटायला लागतं की आपण तेवढं चांगल्या पद्धतीने नाही करू शकत आहे. मग त्यात तुम्हाला हे कन्फ्युजन असतं की तुम्हाला दिसत नाही म्हणून असं आहे की तुम्हाला काय म्हणूयात की 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 तुमचं काय म्हणूया IQ तेवढा कमी आहे किंवा तुम्ही असं समजू की तुम्हाला तेवढं पटकन समजत नाही आहे किंवा तुम्ही मेंटली तेवढे एबल नाही आहात म्हणून तुम्ही तसे स्लो आहात की काय. तर असा हा एक कायम कन्फ्यूज स्टेट असतो. त्यामुळे असं म्हणूया की शाळेत असल्यापासून जोपर्यंत हे समजेपर्यंत की मला खरंच ब्लाइंडनेसचा प्रॉब्लेम आहे आणि मला याच्यावरती सोल्युशन ची गरज आहे आणि त्या पद्धतीने मला हे रीडिंग रायटिंग किंवा अभ्यास करणं आणि मला मन एक्सेप्ट करण्याची गरज आहे. ऍट द सेम टाइम सोसायटीने पण एक्सेप्ट करण्याची गरज आहे की या व्यक्तीचा काहीतरी चॅलेंज आहे, त्यामुळे हा व्यक्तीचा नॉर्मल लोकांसारखं परफॉर्म नाही करू शकत आहे. ओके, नॉर्मल लोकांसारखं परफॉर्म नाही करतोय याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे त्या टूल्स नाहीये जेणेकरून तुम्ही इफेक्टिव्हली किंवा तेवढ्या चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. की मग तर असं हा तर प्रश्न असा आहे की मी असं केलं तुम्ही डील कसं केलं? नाव युअर PhD. तर डील कसं केलं. ओके, डील कसं केलं तर कारण की हे समजेपर्यंत मला 10वी आणि 12वी गेली. 10वी पर्यंत मी कसं तरी अभ्यास करत होतो. खूप जास्त जवळ घेऊन वाचायचो. खूप जास्त, आणि त्यामुळे जवळ घेऊन वाचन रीडिंग करत असताना सुद्धा स्पीड हे कमीच होतं. एक्झाम लिहिताना मी दरवाजात बसायचो खाली. असं मी 10वी पर्यंत केलं. नंतर मला कोणीतरी सांगितलं की नाही, रायटर्स पण घेऊ शकतो, म्हणजे तू डिक्टेट करायचं आणि त्याने उत्तर लिहायचं. तो तुझ्यासाठी क्वेश्चन वाचेल आणि तू आन्सर डिक्टेट करायचं, म्हणजे बोलायचं. मग तशा पद्धतीने तसं कळल्यानंतर मग तशा एक्झाम द्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मग अभ्यासासाठी मग तेव्हा मात्र इतके डिजिटल ऑडिओ रेकॉर्डिंग अवेलेबल नसायचे, तर मग माझे नोट्स हे ऑडिओ रेकॉर्डिंग करायचो आम्ही घरी. त्याच्यासाठी माझी आई वगैरे रीडिंग रायटिंग साठी मदत करायची किंवा कधी माझा भाऊ करायचा, कधी आसपासचे लोक करायचे किंवा काही एक NGO होती ती रेकॉर्डिंग करून द्यायची. तर अशा पद्धतीने रेकॉर्डिंग, तेव्हा कॅसेट्स प्लेअर असायचे, तर ते कॅसेट प्लेअर वापरले मी 10वी 12वी ग्रॅज्युएशन पर्यंत. आणि जेव्हा ग्रॅज्युएशनला मी गेलो तेव्हा माझा इंग्लिश सब्जेक्ट होता आणि इंग्लिश सब्जेक्ट असल्यामुळे काय व्हायचं की तुम्हाला
जे मटेरियल ऑलरेडी ऑनलाईन अवेलेबल असतं ते बऱ्यापैकी ऑनलाईन रेफर करायचो गुगल सर्च करून. 2005 पर्यंत मग थोडं गुगल वगैरे आलं होतं. तेव्हा मग मी गुगल सर्च करायचो आणि अ, तिथून जे मिळेल तेवढंच मी ग्रास्प करायचो आणि थोडेफार नोट्स असेल तेवढे रेकॉर्ड करायचो आणि तसा अभ्यास करत करत गेलो. नंतर जेव्हा मी मास्टर्सला आलो कम्प्युटर मॅनेजमेंटला, तेव्हा मात्र म्हणजे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले होते. कारण की मास्टर्स कम्प्युटर मॅनेजमेंट मध्ये असल्यामुळे रिजनल लँग्वेज नव्हती, मराठी वगैरे नसल्यामुळे मग प्रॉब्लेम नव्हता मला की बाबा कोणतरी रेकॉर्डिंग करून घ्या. आणि दुसरं म्हणजे की तेव्हा एक स्क्रीन रिडिंग सॉफ्टवेअर मी शिकलो होतो 2005 सालीच. स्क्रीन रिडिंग सॉफ्टवेअर हे एक असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी आहे जी व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजेच ब्लाइंड लोक वापरतात. ते एक सॉफ्टवेअर असतं जे तुमच्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉल केल्यानंतर ते तुम्हाला पूर्ण वाचून दाखवतं जे पण काय इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. आता काही सॉफ्टवेअर रिजनल लँग्वेज पण असतात जसं मराठी, हिंदी, गुजराती, पंजाबी, उर्दू वगैरे. तर तसेही सॉफ्टवेअर आले होते. मग मी ते त्या सॉफ्टवेअरच्या मदतीने बेसिक कम्प्युटर कसं ऑपरेट करायचं हे शिकलेलो व्यवस्थित. तर त्या सॉफ्टवेअरच्या मदतीने मग मी माझं पूर्ण मास्टर्स कम्प्लीट केलं इंडिपेंडेंटली. आणि तिथे काही थेरॉटिकल सब्जेक्टचे तिथे पेपर लिहावे लागतात, तिथे मात्र मला स्क्राईब घ्यावं लागायचं. पण जिथे कुठे टेक्नॉलॉजीचा यूज करता येईल तिथे मात्र मी स्वतः प्रॅक्टिकल्स केलेत, माझे प्रोजेक्ट्स मी केलेत आणि मी माझं मास्टर्स कम्प्लीट केला. तर मास्टर्स नंतर असं म्हणूया की थोडंसं कमी चॅलेंजेस आले टेक्नॉलॉजी असल्यामुळे. तर टेक्नॉलॉजी बिकेम ए ग्रेट हेल्प आणि ज्यामुळे मी आज मास्टर्स नंतर PhD करू शकलो कम्प्युटर मॅनेजमेंटमध्येच. आणि कम्प्युटर मॅनेजमेंटमध्ये PhD करत असताना मी माझं जे काय रिसर्च वर्क आहे मी ते गुगल डॉक्टर कन्सोर्शियम मध्ये सबमिट करू शकलो 2019 साली. आणि त्यांनी माझं रिसर्च कॉन्ट्रीब्युशन एक्सेप्ट केलं अँड दे इन्व्हायटेड मी टू प्रेझेंट माय रिसर्च वर्क in the Web for All conference which was held in San Francisco, USA. आणि मग माझा पूर्ण तो प्रवास तो पूर्ण गुगलने स्पॉन्सर केला होता. सिमिलरली 2018 साली मला फ्रान्सला जायची संधी मिळाली. तिथेही एका कॉन्फरन्समध्ये IBM PWD अवॉर्ड मला मिळाला. ते पण माझं ऍक्सेसिबिलिटी मध्ये जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे त्यासाठी मिळालं. आणि माझं रिसर्च वर्क सुद्धा ऍक्सेसिबिलिटी मध्येच होता, डिजिटल वेब ऍक्सेसिबिलिटी मध्येच होता. तर अशा या काही कॉन्ट्रीब्युशनमुळे मला रिसर्च अवॉर्ड मिळाला. आणि सुरुवातीला माझा रिसर्च टॉपिक हा चांगला वाटला आणि म्हणून राजीव गांधी नॅशनल फेलोशिपने मला फेलोशिप पण तेव्हा अवॉर्ड केली होती 2015 साली, जेव्हा मी माझा ऍक्च्युली मास्टर्स झाल्यानंतर PhD साठी ऍबस्ट्रॅक्ट सबमिट केला होता. तर तर हा प्रवास आहे असा माझ्या एज्युकेशन. मी इकडे मूवी बघायला लागलेलो बायोपिक. सुंदर मूवी बनू शकते, लोकांना इन्स्पायर करणारी. कारण भरपूर मी बघतोय आजकाल की हा प्रॉब्लेम होते लोकांबरोबर की छोट्या छोट्या स्पेशल युथ बद्दल की छोट्या छोट्या गोष्टीला तर डिप्रेस होऊन जातात, काय काय तर सुसाईड पण करून घेतात. तर व्हॉट इज युअर मेसेज टू दम? ऍक्च्युली मी असं म्हणेल की म्हणजे मी जर असं म्हणेल मी जर माझी ब्लाइंडनेस अँड डिसेबिलिटी असताना जर मी हे करू शकतो तर मला वाटतं तुमच्याकडे तर सगळं आहे. आणि तुम्हाला त्याची जर ज्या दिवशी तुम्हाला रिअलाइज होईल की आपल्याकडे म्हणजे हेल्थ इज वेल्थ जे म्हणतात की नाही, हे ज्या दिवशी समजेल की तुमच्याकडे किती मोठी वेल्थ आहे आणि ज्या दिवशी तुम्हाला समजेल की आपल्याकडे एखादा सेन्स जर कमी असेल तर किती चॅलेंज येऊ शकतात आणि आपल्याकडे तशी परिस्थिती नाही आहे, आपल्याकडे सगळे सेन्सेस शाबूत आहेत. तर आपण म्हणजे आपल्याला काही सीमा नाही आहे. द स्काय इज द लिमिट, इवन स्काय इज ऑल्सो नॉट द लिमिट नाव डेज. तर तुम्ही काही अचीव करू शकता. आणि म्हणजे मी स्वतःकडे जेव्हा बघतो तेव्हा मी स्वतःला मी लोकांकडे बघतो तर मला खूप मोठे हिरोज दिसतात, जसं डॉक्टर APJ अब्दुल कलाम दिसतात.
येस. त्यांची तर फायनान्शियल चॅलेंजेस किती होते, भयानक. ओके, असं काही नाहीये की फक्त फायनान्शियली तुम्ही स्ट्रॉंग असायला पाहिजे प्रत्येक वेळेस, असंही काही नाहीये. आणि म्हणजे आपल्या आसपास सोसायटीमध्ये इतके एक्स्ट्रा ऑर्डिनरी लोक आहेत. एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणण्यापेक्षा मी ऑर्डिनरी म्हणेल त्यांना, आणि ते नंतर एक्स्ट्रा ऑर्डिनरी झालेत. असे खूप सारे लोक आहेत आपल्या आसपास, फक्त आपण अवेअर नाहीये. आणि मला फ्रँकली सांगायला आवडेल की जर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सारखे लोक असतील, आणि म्हणजे खूप आहेत माझ्याकडं, खूप मोठी लिस्ट आहे की मी ज्यांच्याकडे बघून स्वतःला मी म्हणजे त्यांच्यामुळे मी इन्स्पायर होतोय. तर जर मी इन्स्पायर होऊ शकतो विथ डिसेबिलिटी, तर तुमच्याकडे तर काही डिसेबिलिटीज नाही आहे, आणि तुमच्याकडे काय आहे तर फक्त मेंटल ब्लॉकर आहे की छोट्याशा गोष्टीने लगेच तुम्ही काय म्हणूयात डिस्करेज होत आहे लाईफमध्ये, आणि एक अशा टोकाच्या भूमिका घेत आहेत. म्हणजे काय आहे, आपली लाईफ ही खूप प्रेस्टिजियस आहे आणि खूप मौल्यवान आहे तुमचं आयुष्य, आणि तुम्ही जर हे अशा पद्धतीने संपत असाल तर इट्स व्हेरी सॅड. आणि असं असायला नाही पाहिजे, कारण प्रॉब्लेम्स सगळ्यांनाच येतात, आणि सगळ्यांना प्रॉब्लेम येतात. असं काही नाही की तुम्हाला एकट्यालाच प्रॉब्लेम आलाय, तुम्हाला फक्त त्यातनं बाहेर निघायचंय. आणि प्रत्येक प्रॉब्लेमचं काही ना काहीतरी ऑल्टरनेटिव्ह सोल्युशन आहे. ओके, सोल्युशन जरी नसेल त्याचा ऑल्टरनेटिव्ह वे आहे की तुम्ही त्याच्यापासून स्वतःला सेव्ह करू शकता, त्या प्रॉब्लेम मधनं बाहेर येऊ शकता, आणि तुम्हाला ते पाहिजे ते अचीव्ह करू शकता. येस. सो तुम्ही मेंटली किती अरेंज आणि ऑर्गनाइज आहात याला खूप महत्व आहे. आणि तुम्ही स्वतःला अरेंज आणि ऑर्गनाइज केल्यानंतर तुमची एनर्जी एका डायरेक्शन मध्ये जर फ्लो केली तर तुम्ही पाहिजे ते अचीव्ह करू शकता. सो आणि छोटे छोटे प्रॉब्लेम्स येत असतात, असं काही एवढा मोठा प्रॉब्लेम नाही की तुमच्यावरती अं, की तुम्ही आता हे नाहीच करू शकता, याचं काही सोल्युशन नाही, असं काही नाहीये. येस येस येस. पण एक मी ऑब्झर्व केलं जनरल लोकांमध्ये की त्यांना सोशल प्रेशर असतं भयंकर, स्पेशली स्टुडंट्सला 10वी-12वी करण्यात फॉर एक्झाम्पल. आजकाल खूप सोशल प्रेशर आहे, त्याच्यामुळे ते फॉलो होतात, इज वॉट आय थिंक. मला त्यांना एवढं सांगायला आवडेल की अरे सोशल प्रेशरचं काय आहे, म्हणजे कितीतरी एक्झाम्पल्स आहेत की जे लोकांकडे 10वी-12वीचं एज्युकेशन नाही पण ते आज खूप सक्सेसफुल आहेत त्यांच्या आवडत्या क्षेत्रामध्ये. किती आपल्या सोपं एक्झाम्पल आहे आपल्या जवळच सचिन तेंडुलकर. एज्युकेशन काय आहे, मला वाटतं 10वी पण नाहीये किंवा 10वी आहे असावं, फक्त 12वी तर नक्की नाही असं मी ऐकलंय. तर सचिन तेंडुलकरला जर भारतरत्न मिळू शकतो, तर म्हणजे कोणत्या गोष्टीचं टेन्शन घेत आहे. आणि दिस वर्ल्ड इज नॉट नॉट ऑल अबाउट युअर एज्युकेशन क्वालिफिकेशन, इट इज अबाउट युअर स्किल्स. आणि हे स्किल कोणीही डेव्हलप करू शकतो विथ टाइम. आणि कोणता सोशल प्रेशर घेत आहे की 10वीला किती मार्क्स मिळायला पाहिजे, 12वीला किती मार्क्स मिळायला पाहिजे, हे सोशल हे प्रेशर मधनं बाहेर यायला पाहिजे. आज इंटरनेटचं युग आहे, तुम्हाला खूप इझी ऍक्सेस आहे इन्फॉर्मेशनचा. तर तुम्हाला अशा कितीतरी सक्सेस स्टोरीज मिळून जातील की ज्यांचं एज्युकेशन काही नसताना ते खूप काही करतायत आज. तर तुम्ही जर स्वतःला अवेअर केलं की सोशल प्रेशर नाही घ्यायला पाहिजे, आणि तुम्ही स्वतःला सांगितलं की नाही मला ही एक पर्टिक्युलर गोष्ट करायची आणि ती मला अचीव करायची, तर आय डोंट थिंक सो देर इज अ इश्यू. आणि मला असं पण वाटतं पालकांनी पण त्यांना ते सोशल प्रेशर किंवा सोसायटीने पण, आणि कोण सोसायटी किती दिवस असे सोसायटी, आपल्या मनात जास्त असं सोशल सोशल कदाचित लोकांकडे तेवढा वेळ पण नसेल येस. तुमच्याबद्दल विचार करायला. पण आपण अननेसेसरी विचार करत बसले की सोसायटी सोसायटी, मे बी सोसायटीसाठी ते नॉर्मल पण झालं असेल, ठीक आहे, किंवा ते लोक एवढा विचार नाही करत, पण आपण 10 टाइम्स स्ट्रेस आपण घेतोय. तर ही पण फॅक्ट आहे, आणि ही पण आपण अवेअर असायला पाहिजे की आपण जे सोसायटी बद्दल विचार करतोय ती सोसायटी एवढा विचार नाही करत आहे जेवढा आपण विचार करतोय. तर हे सुद्धा अवेअरनेस असायला पाहिजे. त्यामुळं स्ट्रेस घेण्याची गरज नाही, आणि जगामध्ये खूप लोकांना खूप प्रॉब्लेम्स असताना ते खूप पुढे जाऊ शकतात. तर यू आर द टेन्शन घ्यायला इन्स्पिरेशन हिअर. तुम्हीच इन्स्पिरेशन आहात खूप मोठे आमच्यासाठी इकडे. माझ्यासाठी तर बाबा खूप लोक इन्स्पिरेशन, माझ्या आसपास मला बरेच लोक इन्स्पिरेशन दिसतात. माझे पण भरपूर आहेत, पण आता त्याच्यामध्ये तुमचं नाव पण कनेक्ट होणार आहे. पण तुम्ही आता म्हटलं तुमचे भरपूर इन्स्पिरेशन आहे, त्यातल्या कोणाचं नाव घेऊ शकता तुम्ही? खूप लोक आहे, एक नाहीये, कारण मला प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी चांगलं दिसतं. आणि त्याच्याकडे बघून मला वाटतं की अरे जर माझ्यासाठी असं झालंय की आता इन्स्पिरेशन हे
घेण्यापेक्षा मी असं समजतो की बऱ्याच गोष्टी पॉसिबल आहेत आणि प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे. घाबरायची गरज नाहीये. तर तुम्ही मेंटली स्ट्रॉंग व्हायला पाहिजे आणि स्वतःवरती विश्वास ठेवून आपलं काम करायला पाहिजे जे तुम्हाला अचीव्ह करायचं आहे. तर असे खूप लोक आहेत, म्हणजे एक नाव नाही घेऊ शकत, नाही तर मध्ये भेदभाव होईल माझ्यासाठी. येस येस येस. माझ्या समोर स्वामी विवेकानंद आहेत, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आहेत, माझ्यासमोर बाबासाहेब आंबेडकर आहेत, माझ्यासमोर खूप आहेत. स्टीफन हॉकिन्स सारखा व्यक्ती आहे. ओके. तर स्टीफन हॉकिन्सला तर त्याच्या बॉडीमध्ये एकही मुवमेंट होत नव्हती. ओनली चिक मसल्स. तर ते फक्त त्यांचा चिक मसल्स यूज करून फक्त पूर्ण कम्प्युटर ऑपरेट करून लोकांशी कम्युनिकेट करत होते. फुल बॉडी वॉज स्टिफ, काहीच मुवमेंट नाही, बोलू शकत नाही, हलू शकत नाही, काय नाही. इमॅजिन कर, स्टीफन हॉकिन्सन सारखा माणूस जर या जगामध्ये एवढा फिजिक्सचा गॉड ज्याला म्हटलं जातं तो होऊ शकतो, तर मला वाटतं अरे आपण बरंच काही करू शकतो, खूप काही करू शकतो. खूप मोठे लोक आहेत आपल्या आसपास आणि आपण खूप छोट्या गोष्टींना खूप मोठं करून समजतो की हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, लोक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. रिसेंटली नंबी नारायण माहिती असतील, इस्रो सायंटिस्ट, केवढं मोठं काम केलं त्यांनी, विकास इंजिन वरती काम केलं, पण त्यांना कधीच वाटलं नाही की त्यांनी देशासाठी खूप काही केलं. तर हे अशी देशभक्त देशात आहेत आणि आपण त्यांच्या आयुष्यामध्ये इतका दिवस स्टिग्मा की बाबा हा एक असा गुन्हा घेऊन फिरत होता की असं की जो त्यांनी केलाच नाही. ओके. असा कलंक ते घेऊन फिरत होते. अशी लोक एवढे वर्ष जगले, तर आपण कोणत्या गोष्टीचा, आपण तर काही केलं नाहीये आणि तुमच्यावर काय असला काही गुन्हाही लागू नाही झाला, तर तुम्ही कोणत्या गोष्टीचं टेन्शन घेताय किंवा कोणतं प्रेशर घेताय. तर अशा खूप स्टोरीज आहेत. मला वाटतं की तुम्ही स्वतःचा अवेअरनेस वाढवण्यासाठी आसपास काय चाललंय, आपल्या आसपासचे हिरोज काय आहेत, कोण आहेत, काय केलं, त्यांची लाईफ स्टोरी, ऑटोबायोग्राफी जर वाचली तर तुम्हाला समजेल आपल्या लाईफमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. हे माझं पर्सनल जे मी स्वतःला जे स्ट्रॉंग असण्याचं कारण जे आहे ते हेच आहे, कारण मला प्रत्येकामुळे काही ना काहीतरी त्यांनी मेहनत करताना दिसलेत आणि कोणत्या ना कोणत्या तरी परिस्थितीवर मात करताना दिसलेत आहेत. त्यामुळे मी मेंटली स्ट्रॉंग असायचं कारणच ते आहे की ते लोकांच्या आयुष्यात तर भयानक मोठे प्रॉब्लेम्स होते, म्हणून मला कधी असा प्रॉब्लेम काही वाटत नाही. आणि असेल तरी मला असं वाटतं की तो सॉल्व्ह करण्यासारखं आहे, आणि सॉल्व्ह जर नसेल होत तर त्याचं ऑल्टरनेटिव्ह सोल्युशन काय आहे. ओके. म्हणजे मी तेवढं रिअलिस्टिक पण आहे की मी ब्लाइंड आहे, म्हणजे मी असं नाही म्हणत की अरे मी ब्लाइंड आहे, मी आता काही पण करू शकतो म्हणून मी गाडी चालवायला जाऊ शकतो का, तर नाही. पण ऑल्टरनेटिव्ह सोल्युशन काय आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्ट आहे. आजकाल अशा काही कार्स येतील भविष्यामध्ये की तिथे ड्रायव्हरची गरज नाही पडणार, समजलं ना. तर हे सोल्युशन्स आहेत. ओके. आणि अजून बरंच काही डेव्हलप होणार आहे भविष्यामध्ये किंवा आपण करणार आहोत. सो दॅट्स ऑल. तेच, कारण मी माझा पण काहीच असंच परसेप्शन आहे लाईफमध्ये. तशी मोठी लोक तर भरपूर झाली, म्हणजे ज्याला कोणाला भेटतो पर्सनल ऑनलाईन बसली, त्या प्रत्येक माणसाकडनं काहीतरी शिकत असतो, काही ना काहीतरी शिकण्यासारखं प्रत्येकाला, आणि प्रत्येकाकडनं येस. कुठलं कुठलं इन्स्पिरेशन होऊ शकतं. येस. सो ॲज यू सेड की तुम्हाला भरपूर चॅलेंजेस आले. सो आता डे टू डे लाईफ मध्ये काही चॅलेंजेस आहेत का, जॉब म्हणजे वर्क प्लेस मध्ये वगैरे? हो, चॅलेंजेस आहे. चॅलेंजेस असणारच आहेत, कारण माझी पूर्णत्व ब्लाइंडनेस असल्यामुळे चॅलेंजेस हे असतातच, कारण की प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी 100% ऍक्सेसेबल नाहीये. जेव्हा मी डिजिटल कॉन्टेंट ऍक्सेस करायला जातो तेव्हा बरेच वेबसाईट ह्या नॉन ऍक्सेसेबल असतात, तेव्हा चॅलेंजेस असतातच. मग माझं स्क्रीन रिडर सॉफ्टवेअर असताना सुद्धा मला कॉन्टेंट ऍक्सेस करताना प्रॉब्लेम येतातच. पण मग मी पण अशा गोष्टी निवडतो त्यावेळेस की ज्या गोष्टी जिथे मी चांगलं काम करू शकतो असे मी एरियाज आयडेंटिफाय केलेत आणि त्या एरियाज वरती मी फोकस करतोय. जिथं कम्प्लीट ब्लॉकर आहे बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी, मी तो एरिया पासून बाजूचा आसपासचा एरिया घेतो आणि तो टेक्नॉलॉजी कसा ऍक्सेसिबल करता येईल त्याच्यावरती मी फोकस करून काम करायचा प्रयत्न करतो. तर मी स्वतः फिगर आउट करतो की मी काय करू शकतोय आणि एक्सपेरिमेंट करून मग ते काम मी करतो.
तर चॅलेंजेस जर तू विचारशील तर ऑफकोर्स काय अजून ऍप्लिकेशन्स आहेत ते पूर्णपणे ऍक्सेसिबल नाही आहेत. तर त्या ऍक्सेसिबल करण्यासाठी मी काम करत आहे. अजून एक प्रश्न इकडे, जरा तुझ्या लहानपणापर्यंत लहान एजचा असेल तुमच्या, की तुम्हाला लहानपणी कोणी कधी बुली वगैरे केलंय? वुड यू लाईक टू शेअर? हो, हो केले ना, का नाही करत. मी पण एक नॉर्मल मुलगा आहे आणि माझं पण आयुष्य हा बाकी मुलांसारखंच आहे, कारण मी डोळस लोकांबरोबर शिकत असल्यामुळे आणि माझी मायनर किंवा माझी पार्शल डिसेबिलिटी असल्यामुळे माझं अ, काही गोष्टींमध्ये मी तेवढं चांगलं परफॉर्म नाही करू शकत होतो. तर त्यामुळे मुलं असतात ना, की तुमचं ग्रुप वेगळा बनतो किंवा असं असतं की आता तुम्ही एवढ्या जाड भिंगाचा चष्मा घालताय तर लोक चिडवतात तुम्हाला. ओके, तर ते चिडवणं असतं. एकदा तर माझ्या 11वी मध्ये एक जे काय माझे प्रोफेसर होते किंवा टीचर होते, तर इवन त्यांनी सुद्धा इनडायरेक्टली व डायरेक्टली अशा पद्धतीने ट्रीट केलं होतं मला, की ज्यामुळे मला वाईट वाटलं होतं. तर अशा गोष्टी होतात. म्हणजे जाणून बुजून त्यांना माहिती असताना की ब्लॅकबोर्डवर काय लिहिलंय हे उभं राहून वाचायला सांगणे हे त्यांना माहिती असताना, आणि मग त्यामुळे सगळे लोक हसतात कारण की मी ते बरोबर वाचू नाही शकलो. तर अशा गोष्टी खूप डिमोटिवेट करू शकतात एखाद्या त्या एजच्या मुलाला. पण मी त्या गोष्टीला तेव्हा वाईट वाटलं, पण मी त्या गोष्टीला खूप मनावर नाही घेतला. माहित नाही का, पण नाही घेतलं. पण मला ते तो इमोशन माझ्या डोक्यात राहून गेला किंवा माझ्या ती गोष्ट लक्षात, अशा गोष्टी लक्षात राहून जातात. तर त्या गोष्टी होतात. त्यानंतर मुलं पण तुम्हाला चिडवतात, की तुम्ही कसे वाचता, स्लोली वाचता किंवा तुम्हाला काही गोष्टी व्यवस्थित नाही दिसत. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित मुलांबरोबर खेळत असाल तर कधी-कधी तुम्ही त्यात चांगल्या पद्धतीने खेळता येत नाही. तर मग त्यामुळे पण मग तुम्हाला मुलं विदाऊट थिंकिंग, कारण त्या एज मधली मुलं काही अशी खूप विचार करून बोलणार नाही. डायरेक्ट बोलून टाकतात तुम्हाला पाहिजे ते. तर अशा ह्या गोष्टी होतात. आता मी त्या मुलांचं समजू शकतो की काय सायकोलॉजी असते किंवा त्या स्टेट काय असतं. तर अम, त्यामुळे मी आज मागे येऊन बघताना मला त्या गोष्टीचं काहीच वाटत नाही. इट वॉज नॅचरल. ते जे होणार होतं ते घडलं. एवढंच की मी असं खूप त्या गोष्टीला घेतलं आणि घरी येऊन माझ्या आई वडिलांना सांगितलं, नाही नाही मला खूपच वाईट वाटतं, आणि रडत बसलो. असं कधीच नाही झालं. असं करणंच मला करूशी वाटलं नाही, कारण मला असं वाटत की असं करणं म्हणजे विकनेस आहे. त्यामुळे मी माझा विकनेस आहे आणि मग त्याची चेष्टा केली जाते आणि त्याची चेष्टा होतीये आणि लोक अशा पद्धतीने ट्रीट करतायत. त्याचा माझ्यावर इम्पॅक्ट होत होता मेंटली, पण मी त्याला खूप असं माझ्यावर प्रॉब्लेम आहे आणि मी माझ्या घरच्यांना सांगत नव्हतो, कारण मला वाटायचं की मी घरच्यांना सांगून घरच्यांना का दुखवावं अजून. समजलं ना? तर ही अंडरस्टँडिंग होती किंवा तेवढं समजत होतं मला. मग मी कधीच अशा गोष्टी कोणाशी असं शेअर नाही केल्या आणि असं कधी दाखवलं नाही की मला काहीतरी खूप प्रॉब्लेम होतोय. तर असं माइंडसेट होतं माझं तेव्हा. माहित नाही बरोबर की चूक, पण मी कधी हा प्रयत्नच नाही केला की मी असं सांगावं आणि एक्सप्रेस करावं. मी आपलं जे आहे तसं करत गेलो आणि खूप जास्त स्ट्रेसमध्ये नाही गेलो कधी या गोष्टींना घेऊन. कोणी असेल तर कदाचित जाऊ शकतं. पण मी म्हणेल की जायला नाही पाहिजे. अ, अ, आणि मी नाही गेलो ह्याचं मला चांगलं वाटतं आता. कारण तेव्हा जर मी गेलो असतो आणि जो तू प्रश्न विचारला की आजकाल मुलं जातात, तर मी गेलो असतो तर कदाचित आज तू माझा आज इंटरव्ह्यू घेत नसत असता, म्हणजे तू घेतला नसता आज. तर नाही जायला पाहिजे एवढंच मला समजतं. आपण मेंटली स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. या गोष्टींनी आपण स्ट्रॉंग पण होतो. Okay? तर मी आणि जे लोक ऐकत असतील त्यांना मी नक्की आता सांगेल की तुम्ही जर 10वी-12वी मध्ये असाल किंवा कोणत्याही एज मध्ये असाल आता, आणि जर तुम्हाला खूपच वाईट वाटत असेल आणि तुम्ही विचार कराल आपण खूपच वीक आहे, तर मी म्हणेल की हा फक्त टाइम बिंग आहे. तुम्ही एवढाच विचार करा की हे आत्तापुरतंच आहे. हे काय आयुष्यभर नाही आहे. दिस इज नॉट परमनंट. तर तुम्ही जे करताय ते करत राहा, चांगलं काम फोकस करून. आणि हा पण टाइम जाईल आणि एक चांगला टाइम येईल. त्यामुळे असं काही मोठा प्रॉब्लेम नाही येतो. पण मी तुमच्यामध्ये असणे भरपूर असे जे स्पेशली एबल्ड लोक त्यांच्याशी जेव्हा बघितलंय का काय काय जणांशी बोललोय, तर मी हे ऑब्झर्व केलं की ते लोक खूप मेंटली स्ट्रॉंग असतात. नॉट जस्ट स्पेशली एबल्ड, ज्यांच्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम्स असतात, जसं तुम्ही एपीजे अब्दुल कलाम बोललो.
त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी एक बॅकड्रॉप होता. दॅट मेक पीपल स्ट्रॉंग. आजकाल मी बऱ्याच लोकांना ज्यांना बघितलं जे मेंटली वीक होतात त्यांना सगळं मिळालंय फॅमिलीकडून, फायनान्शियली वेळ सगळं वेळ, फक्त म्हणून त्यांना कुठेतरी विकनेस आहेत. सगळं असल्यावर माणूस फॉर्म होतं, हे माझं ऑब्झर्वेशन. सो Okay. देर इज वन मोर क्वेश्चन की तुमच्या स्ट्रेंथ काय आहेत आणि विकनेसेस काय आहेत, इकडे जरा शेअर करू. स्ट्रेंथ ही आहे की मी कोणत्याही प्रॉब्लेमला घाबरत नाही. ओके. आणि माझी स्ट्रेंथ ही आहे की मी कोणत्याही स्ट्रेसमध्ये काम करू शकतो. मला स्ट्रेस, आय कॅन मॅनेज माय स्ट्रेस, हा माझा एक खूप मोठा स्ट्रेंथ मी समजतो. कारण की जेव्हा तुम्हाला स्ट्रेस येतो तेव्हा तुम्ही खूप इम्बॅलन्स होऊ शकता, पॅनिक होऊ शकता, जे मी होतच नाही. मोस्ट ऑफ द टाइम मी होत नाही. ऑफकोर्स काही अनएक्सपेक्टेड प्रॉब्लेम आहे आणि ज्याचं मी कधीच नाही केलं तर सुरुवातीला मी थोडासा घाबरू शकतो. पण असं कधी होत नाही की मी त्याच्यामध्ये अडकून गेलो पूर्ण वेळ. असं होत नाही. कारण की मी जसं म्हटलं की मी लोकांना, जसं मी माझ्या स्वतःचा अवेअरनेस हा इतका वाढवला आहे की मला माहिती आहे की आपण ह्या प्रॉब्लेम, मला माहित नाही काय सोल्युशन काय, पण सोल्युशन काढू शकतो हे माहिती असल्यामुळे तर माझं स्ट्रेंथ की मी विदाउट स्ट्रेस काम करू शकतो, न घाबरता काम करू शकतो. आणि विकनेस, ऍक्च्युली मी विकनेस जेव्हा पण विचार करतो मला समजत नाही माझं विकनेस काय आहे. ऑफकोर्स छोटे मोठे विकनेस सगळ्यांचे असतात, तर ते विकनेस मला विकनेस वाटत नाही, कारण की ते त्याच्यावर मी काम करून मी इम्प्रूव्ह करू शकतो. त्यामुळे मला विकनेस लवकर आठवत नाही की काय विकनेस. असं नाही की मी खूप जास्त इमोशनल होऊन वाहून जातो, असं पण काही नाहीये. त्यामुळे मला एक्झॅक्टली आठवत नाहीये विकनेस काय आहे. नो प्रॉब्लेम. ओके. स्ट्रेंथ, स्ट्रेंथ बद्दल मी तुझं विदाउट स्ट्रेस काम करू शकतो, तर मी कोणतंही स्किल डेव्हलप करण्यासाठी मी पुढे जाऊन स्किल डेव्हलप करू शकतो आणि त्या क्षेत्रामध्ये काम करू शकतो. येस. ओके. सो फायनल क्वेश्चन आता हाच आहे की तुम्ही आता सांगितली तुमची स्टोरी, तुम्हाला एवढे चॅलेंजेस आले हे झाले, पण असा कुठला मोमेंट होता की तुम्हाला वाटलं की बस यासाठी एवढं सगळं गेलं, आणि तो एक सक्सेसफुल मोमेंट असतो लाईफमध्ये की जिकडे खूप भारी वाटतं आपल्याला की ह्या जे स्ट्रगल केलेला त्या टाइमसाठी केलेला, असा कुठला मोमेंट आलेला का लाईफमध्ये? ओके, म्हणजे असं की या मोमेंट असं मोमेंट की जिथे तुम्हाला वाटतं की तुम्ही सक्सेस मिळवला असं? येस 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 येस. सक्सेसफुल झाला असं. ओके, सक्सेस इज अ जर्नी असं जे म्हणतात ते खरं आहे. तर ऑफकोर्स जेव्हा जेव्हा 2-3 चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा तुम्हाला चांगलं वाटतं. पण जसं की मला फ्रान्सला जायची संधी मिळाली, IPM PWD अवॉर्ड मिळाला त्यासाठी. त्या मोमेंटला पण तुम्हाला चांगलं वाटतं. आणि दुसरा मोमेंट मला जेव्हा US सॅन फ्रान्सिस्कोला जायला मिळालं गुगल अवॉर्डसाठी, गुगल डॉक्टर कन्सोर्शियम मध्ये प्रेझेंट करण्यासाठी. तर ते इज काइंड ऑफ अचीवमेंट म्हणूया आपण किंवा सक्सेस. तर ते एक होतं. आणि माझ्यासाठी तर मला एक चांगला जॉब मिळाला, मी काम करू शकतो, हा सुद्धा माझ्यासाठी एक सक्सेस आहे. आणि कंटिन्यू अजून चांगलं करत राहावं याच्यासाठी मी मोटिवेट होत असतो ह्या सगळ्या सक्सेसमुळे. आणि मला हेही जाणीव होते की याच्यापेक्षा अजून जास्त करण्यासारखं खूप काही आहे आणि आपल्याला अजून इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे, ह्याचं मला रिअलायझेशन होत राहतं. आणि मी ते एन्जॉय करतो बेसिकली. येस येस. सो या एवढेच प्रश्न होते आणि थँक्यू आल्याबद्दल. माझ्यासाठी हो, मला अजून एक सांगायचंय. माझ्यासाठी खूप लोकांना मी असं, म्हणजे मी हेही सांगू शकतो की जेव्हा आम्ही रस्त्याने जेव्हा चालत असेल कधी व्हाईट केन घेऊन, तर न दिसताना तुम्ही रस्त्यावरून चालता, हा सुद्धा एक सक्सेस आहे. येस. ओके, कारण की जेव्हा तुम्ही डोळे बंद करा आणि तुम्ही चालायचा प्रयत्न करा, ओके, तुम्हाला ती जाणीव होईल की तो सुद्धा एक सक्सेस आहे. हे इतकं इझी नाही आहे. आणि ओके. तर हे सेल्फ तुम्ही करून बघू शकता कधीतरी. डोळ्यावर पट्टी बांधायची आणि फक्त एक 20 ते 25 पावलं चालून दाखवायचं एका ठिकाणी जाऊन. ते जर करून बघितलं तर आपल्याला समजेल की तो सुद्धा एक सक्सेस आहे.
कारण तुम्हाला सांगतो गंमत म्हणून, लहानपणी 5वीत का 4थीत असताना मी एका ब्लाइंड माणसाला फर्स्ट टाइम बघितलेलं आहे तुम्ही आयुष्यात. आणि त्यानंतर मी जरा विचारलं घरच्यांना काय असतं ते. त्या मला कारण क्युरिओसिटी, लहान माणूस क्युरिओसिटी मी ट्राय करून बघितलेलं आहे. तेव्हा लहानपणी असं ट्राय करून बघितलं आणि मला माहिती काय चॅलेंजेस. मला घरात पण चालता आलं नाही. येस. सो ते खूप चॅलेंजिंग असतं आणि म्हणून तेव्हापासून या लोकांबद्दल मला दसपट रिस्पेक्ट वाढलाय. आणि तुमच्याबद्दल आता 100 पट आहे. कारण इकडे लोक नॉर्मल एज्युकेशन घ्यायला स्ट्रगल करतात. तुम्ही PhD पर्यंत शिकलात. ओके. आय होप तुम्ही बघितलं असेल. थोडा एंडला मला कट करायला लागलं कारण झूमवर आम्ही यावेळेला करत होतो अँड देअर वर सम इश्यूज विथ इट, यु नो. नो माइंड. आपण खूप काही शिकलो. मी खूप सायलेंट झालो. खूप काही शिकायला मिळालं. खूप काही इन्स्पिरेशन मिळाले. खूप व्हॅल्यू मिळाली यामध्ये. खूप तुम्हालाही मिळाली असेल. सो प्लीज हिट लाईक, सबस्क्राईब दिस चॅनल. भरपूर लोक बघून जातात सबस्क्राईब करत नाही. तुम्ही जर पॉडकास्ट ऐकत असाल तर फॉलो करा. इट विल एनकरेज मी टू ग्रो. असे भरपूर व्हिडिओज आणि ऑडिओज आता येणार आहे. आणि आपले हिंदी चॅनलही फॉलो करा. इकडेही पॉडकास्ट येतील आता. त्याची लिंक देतो खाली मी. ही पॉडकास्ट नेक्स्ट वीकला मे बी या वीकला का नेक्स्ट वीकपर्यंत येऊन जाईल. सो या नेक्स्ट वीकपर्यंत येऊन जाईल तुमचं. बघा, ऐका, वॉट एव्हर. फॉलो मी अँड शेअर दिस नॉलेज. सगळ्यात महत्त्वाचं, प्लीज शेअर करा. हे ज्ञान लोकांपर्यंत पोचण्याची खूप गरज. येस, या. थँक्स फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग, कीप सबस्क्रायबिंग. बाय.